पण पाहूया, मंत्रिमंडळ विस्तारामुळे सध्या तिन्ही पक्षांचं टेन्शन वाढलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार यावरून सध्या चढाओढ लागलेली आहे आणि त्यामुळेच विस्ताराचे वेध हे सगळ्यांनाच लागलेले आहेत। तिन्ही पक्षामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे। शिंदे सरकारमधल्या 10 ते 12 जणांना डच्चू दिला जाऊ शकतो अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना नेमकी संधी कोणाला द्यायची आणि कोणाला नाकारायची हा मोठा पेच भाजपसह महायुतीतल्या या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे। भाजपच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या काही दिग्गजांना धक्का दिला जाऊ शकतो। प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे। शिंदे सरकारमध्ये 29 कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या पक्षाचे हेवीवेट नेते होते। या सगळ्यांना संधी दिली जाणार नाही। प्रत्येक पक्षातले 3 ते 4 मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असं मानलं जातंय। शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षाच्या 10 ते 12 जणांना डच्चू दिला जाऊ शकतो आणि जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच स्पष्ट केलेलं आहे।